नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज पण गाडी घरीच होती, त्यामुळं ट्रॅक्टर काढलं. सकाळी सकाळी हनुमंतरायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो आपल्या कामाच्या दिशेने. आज आपण शेताच्या वरून त्यांच्याच एका शेजाऱ्याचं दगडं टाकायचं काम होतं. वामन काका सोमवशी त्यांचा एक मोवा खांदायचा होता, त्याच्यामध्ये आपल्याला दगडं भरायचे होते. त्यामुळं बाबाईचं एक ट्रॅक्टर आलं होतं आणि आपलं एक ट्रॅक्टर. कशी आहे जोडी? ते जॉन डिअर 50-50 आहे, आपलं जे ते 53 आहे. त्यांनी ट्रॅक्टर वगैरे लावलं, भरायला वगैरे चालू केलं. त्यानंतर 2-2 ट्रिप टाकल्या. त्यानंतर आपल्याला भरायचं होतं आज मुरुम. नवीन एक बेसमेंटचं काम घेतलं होतं तेलगाव पाटी येथे. मंगेश सोमवशी यांच्या शेतामध्ये मुरुम काढण्याचं काम चालू होतं. त्यानंतर पहिली ट्रिप घेऊन आलो. बेसमेंटच्या जवळच बाजूला तेलगाव पाटी दत्त मंदिरच्या बाजूलाच नवीन घर बांधत आहे रामेश्वर पेटकर. त्यांच्या इथंच मुरुम टाकण्याचं काम चालू होतं. ट्रिप खाली करून आलो. मोहीन मला उन्हाच्या पारी खूप बेजार होते भैया, चल एक कॅम्प आपे. म्हणलं तर मोहीनला धन्यवाद बोललो. असल्या उन्हाच्या पारी कोण कोणाची मदत करत नाही. त्यानंतर सेकंड ट्रिपला आपल्यासोबत आला होता साहिल. म्हणलं साहिलला लस्सी पे. साहिल म्हणलं आपल्याला लस्सी जमत नाही, उलट्या होतात. त्यामुळे साहिलला स्ट्रिंग दिलं. आपण लस्सी पेली, कारण ऊन खूप लागत होतं. त्यानंतर आलो. अनवर मस्तपैकी उन्हाच्या पारी काम करत होता. एक 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 ट्रिप भरत होतो. जवळपास आपल्याला दुपार झाली. दुपारच्या पारी म्हणलं आता चला जेवण करून घेऊ. साहिल, अनवर आणि आपल्यासोबत तुकाराम पाटील ते पण बसले होते जेवायला. जेवण वगैरे केलं. त्यानंतर आज निवडीचं एक ट्रॅक्टर आलं होतं आपल्याच मनोज भाऊचं. त्यांच्यासोबत बी त्यांनी पण ट्रिपा वगैरे भरल्या. आणि त्यानंतर ग्रामपंचायतला काल आपण टाकलं होतं डबर. त्या डबरमधलं काही माल शिल्लक होता. म्हणले माणसं होते, लगेच म्हणलं माणसाच्या साह्याने भरून वगैरे घेतलं आणि आलो तेलगाव पाटीला. आपला मित्र तोहीद आणि इस्माईल आणि शशी यांच्यासोबत चहा वगैरे घेतला. इव्हिनिंगला चहा वगैरे पिला. त्यानंतर आपल्याला इथं भरायचं होतं. बेसमेंट भरण्यासाठी मशीन पण आली, कारण बेसमेंट भरणं चालूच होतं. तिथून आपल्याला 1-2 ट्रिप शेणखत होता रामेश्वर भाऊचाच, तो शेतात नेऊन टाकायचा होता. बेसमेंट वगैरे भरलं आणि बघू शकता याचं शेणखत भरण्यासाठी सुरुवात केली. जवळपास सकाळी 8 वाजता चालू झालेलं काम आपल्याला संपवायला जवळपास रात्रीचे 6 ते 7 वाजले. दिवसभर काम करून आपण निघालो आपल्या घराकडच्या दिशेने.